ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादा सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व मैत्रिणींना दंडवत प्रणाम। नित्यम जे गीतामृत आपलं चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्या मैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत विश्वरूप दर्शन योग, जो 11वा अध्याय आहे आणि त्याच्यामधील श्लोक क्रमांक 40। तर काल आपण बघितलं माधुरी भक्ती माताजीने खूप सुंदर रीतीने 39व्या श्लोकावरती विवेचन दिलेलं होतं। युट्यूब वर आल्यानंतर जरूर माताजींनी ज्यांचं ज्यांचं मिस झालंय त्यांनी सगळ्यांनी जरूर ऐकावेत हे सगळे लेक्चर्स, अशी विनंती आहे आणि अपेक्षा आहे की तुम्ही भगवद्गीता समोर ठेवलेली असणार आहे, जेणेकरून आपण हा जो अध्याय आहे तो चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो। तर आपण बघत आहोत की अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दर्शन घडवलेलं आहे आणि ते पाहिल्यानंतर अर्जुनाच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या होत आहेत, त्यांचा काय प्रतिसाद या विश्वरूप दर्शनानंतर होत आहे, त्यांची कशा प्रकारची भावना निर्माण होत आहे। तर अर्जुन जेव्हा विश्वरूप पाहतायत तर त्यांचं ऐश्वर्य पाहतायत, त्यांचं जे महत्व ते जाणतायत आणि ते स्वतःला नमन करण्या वाचून थांबवू शकत नाहीत, ते त्यांना प्रार्थना करण्या वाचून स्वतःला थांबवू शकत नाहीत। हा जो गुण आहे हा भक्तांमधील खरंच खूप विशेष असा गुण आहे, हे आपल्याला समजून येतं त्यांना पाहिल्यानंतर। आणि त्यांनी हे नमस्कार, त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत, भगवंताचं गुणगान आहे, ते थांबवलंय का? नाही, तर नाही थांबवलेलं, ते सातत्याने वारंवार भगवंतांना नमस्कार करत आहेत। तर ते वर्णन करणारा अर्जुनांनी जो सांगितलेला श्लोक आहे तो आपण पाहणार आहोत। श्लोक क्रमांक 40। नम पुरस्ताद पृष्ठतस्ते नमस्तुते सर्वत एव सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि सर्वहा। खूप सुंदर असा श्लोक आहे। याच्यामध्ये अर्जुनाची स्थितीचं ते वर्णन करत आहेत। त्या प्रकारे ज्या वेळेला ते विश्वरूपाला पाहत आहेत, सर्वत्र बघत आहेत, तर ते सर्वच ठिकाणी भगवंतांना नमस्कार करताना आपल्याला ते स्वतः सांगत आहेत की त्यांची स्थिती काय झालेली आहे। तर इथं अर्थामध्ये असं सांगितलंय की तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूनी नमस्कार असो। अर्जुन इथं सांगतायत की भगवंतांना की तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूनी नमस्कार असो। हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात, तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात। खूप सुंदर श्लोक आहे आणि आपण आतापर्यंत श्लोक पाहिले। तर त्याच्यामध्ये अर्जुन असं वारंवार बोलतायत की भगवंतांना तुम्ही सर्वेश्वर आहात, तुम्ही सर्वांचे स्वामी आहात, त्याच्यानंतर सर्वव्यापी आहात, तुम्ही स्त्रोत आहात, त्याच्यानंतर तुम्हीच सर्व गोष्टींचे नियंता आहात। अशा अनेक शब्दांमध्ये अर्जुन भगवंतांची छान अशी स्तुती करताना दिसून येतात आणि वारंवार वेगवेगळ्या शब्दांनी संबोधतात ते भगवंतांना। तर आपण हे समजू शकतो का की पुन्हा पुन्हा का अर्जुन अशा प्रकारचं भगवंताची स्तुती करत आहेत, त्यांना
अशा छान छान शब्दांनी अनंत वीर्य म्हणतायत किंवा त्या ठिकाणी सर्वेश्वर म्हणतायत. तर आपण हे समजू शकत नाही. आता तरी आपण हे समजू शकत नाही, कारण आपण प्रत्यक्ष पाहत नाहीये भगवंतांचं ते जे ऐश्वर्य आहे, विराट रूप आहे, ते अतिशय काय म्हणतो आपण की विस्मित करणारं असं ते रूप आहे. त्याच्यानंतर अर्जुनाचं भयभीत करणारं असं ते रूप आहे, ते आपल्याला दिसत नाहीये. म्हणून आपण हे योग्य पद्धतीने तो अनुभव घेऊ शकत नाही. परंतु हे जे गीतेचे श्लोक वाचल्यानंतर कमीत कमी आपल्याला एवढी तरी कल्पना येते की कशा प्रकारचं त्यांचं आदान प्रदान होत आहे. तर या दिशेने त्या दिशेने अर्जुन जेव्हा पाहत आहेत, सर्वत्र वरती बघत आहेत, समोर बघत आहेत, या बाजूला बघत आहेत, या बाजूला बघत आहेत, तर त्या दिशेने ते सर्वव्यापी रूप अर्जुनाला दिसत आहे आणि वारंवार अर्जुन त्यांना नमस्कार करत आहेत. आणि ते पाहतायत की या रूपाला मर्यादाच नाहीये, सर्वव्यापी असं, सर्वत्र असं, सर्व दूर जिथे दृष्टी टाकतात त्या ठिकाणी अर्जुनाला भगवंताचं असं विशाल असं रूप, विशाल नेत्र, अनेक अनेक नेत्र, अनेक उदर, अनेक हात, अनेक चरण, अशा प्रकारचं ते अनेक मुख असलेलं रूप अर्जुन पाहत आहेत. आणि त्यांची ती महानता पाहून पुन्हा पुन्हा ते त्यांना नमस्कार करत आहे. मी तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूनी नमस्कार करत आहेत, असं अर्जुन तिथं वर्णन करत आहेत. तर इथं आपण असं बघतोय की भक्ताचा भाव अशा प्रकारचा असू शकतो की भगवंताचं दर्शन झाल्यानंतर कशा प्रकारे आपण त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे किंवा त्यांनी कशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याकडून घडली पाहिजे. तर हे अर्जुन या ठिकाणी आपल्याला शिकवतायत. आणि अर्जुनाला भगवंताच्या महानतेबद्दल ते जाणून आहेतच. तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे इथं की जी आपण समजून घेणं गरजेचं आहे की भगवान श्रीकृष्णांच्या तुलनेत आपण अगदी नगण्य आहोत. जेव्हा विश्वरूप दर्शन योग हा भक्तियोगाच्या भक्तियोग पुढं जो येणार आहे आपल्याला अध्ययनासाठी, त्याच्या आधी भगवंतांनी विश्वरूप दर्शन योग असं दाखवून किंवा विश्वरूप दाखवून एक बॅकग्राऊंड तयार केलेली आहे भक्ती मार्गासाठी, भक्ती मार्ग समजून घेण्यासाठी. तर हे समजून घेणं गरजेचं आहे की भगवान श्रीकृष्णांच्या तुलनेमध्ये आपण अत्यंत नगण्य आहोत. एकदम आपण आहे ना, तुच्छ आहोत. एकदम असं आपल्याला ही जाणीव होऊ शकतो की आपण पतित आहोत आणि भगवंत हे परमपवित्र आहेत. आपण केवळ एक अंश आहोत आणि भगवंत हे विभू आहेत. आपण केवळ एक बिंदू आहोत आणि भगवंत हे महासिंधू आहेत. जे म्हटलं जातं की रसामृत सिंधू, अखिल रसामृत सिंधू आहेत भगवंत म्हणजे. आणि आपण एक चितकण आहोत, भगवंत हे अणू आहोत, पण भगवंत हे विभू आहेत. आणि श्रीकृष्ण आपण जर विचार केला तर असा सांगितलं गेलं की अग्नीमधलं जसं एक स्पार्क असतो, एक ठिणगी असते, त्याप्रमाणे आपले अस्तित्व असतं. आणि भगवंत हा तो प्रज्वलित अग्नी आहे. जसं काय एखादा तो ठिणगी बाजूला पडते त्या अग्नीपासून, तशी ती विझून जाते. त्याप्रमाणे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांखेरीज आपलं अस्तित्व हे शून्यवत आहे. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की अंश कधीच स्त्रोताची बरोबरी करू शकत नाही. आता दुर्दैवाने आपण हे बघतो समाजामध्ये, कलियुगामध्ये, की तथाकथित जे ढोंगी असतात, सोंगी लोक असतात, की तथाकथित जे भोंदू गुरु असतात, तर ते असं सांगतात की अशा प्रकारची तुम्ही ऍक्टिव्हिटी करा, अशा प्रकारचं तुम्ही प्राणायाम करा किंवा या प्रकारचं तुम्ही चिंतन करा, ज्याच्यामुळं आपण काही दिवसांनी, काही सेशन नंतर आपण स्वतः भगवंत होऊ शकतो. तर कोणत्या प्रकारचे भगवंत हे होणार आहे तो आपण बघतो की त्यांना साधं जे नैसर्गिक नेचर्स कॉल म्हणतात ते सुद्धा त्यांना थांबवता येत नाही. ते जर आजारी पडले तर बरं होण्यासाठी त्यांना डॉक्टरांचा आश्रय घ्यावा लागतो. ते बेड रिडन होतात, सलाईन लावावं लागतं, त्यांना असंख्य प्रकारचे रोग होऊ शकतात, इंजेक्शन घ्यावी लागतात. हे कशा प्रकारचे भगवंत आपण म्हणू शकतो? म्हणून साठी ना भगवद्गीतेचं अध्ययन आपण का केलं पाहिजे मैत्रिणींनो? तर ते जो विवेक आहे, तो विवेक आपल्याला, ज्ञान सर्वत्र आहे, पण त्या ज्ञानामधलं कोणतं योग्य ज्ञान आहे आणि कोणत्या ज्ञानानं आपलं खऱ्या अर्थानं भलं होणार आहे, हा जो विवेक आहे ना, हा विवेक आपल्याला भगवद्गीता आपल्याला देत असते. आणि आपल्याला कोणीही फसवू शकत नाही.
आपल्या श्रद्धेला योग्य ठिकाणी स्थापित करण्यासाठी भगवद्गीता आपल्याला खूप सुंदर रीतीने मार्गदर्शन करत असते. श्रद्धा सगळ्यांकडे असते, पण त्या श्रद्धेचा गैरफायदा समाजामधले बोंधू लोक किंवा असे फसवणारे लोक घेत असतील तर त्या श्रद्धेला अयोग्य ठिकाणी म्हणजे आपण स्थापना करतो आणि आपली स्वतःची फसवणूक करून घेतो आणि हे जे मनुष्य जीवन आहे ते कदाचित अयोग्य मार्गाने वाया जाऊ शकतं. म्हणून साठी भगवद्गीतेचं अध्ययन एकदम मनापासून आपण केलं पाहिजे, अंतःकरणापासून आपण केलं पाहिजे आणि इतरत्र देखील भगवद्गीता जशी आहे तशी त्याचा प्रचार आपण केला पाहिजे, ते ज्ञान इतरांना सांगितलं पाहिजे. ते इथं स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे की भगवंतांना भगवंत बनावं लागत नाही, ते भगवंत आहेतच, हो की नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे की जीवात्मा कधीही भगवंत होऊ शकत नाही. पण जीवात्मा कधी भगवंत होऊ शकत नाही, आपण कधी भगवंत होऊ शकत नाही, परंतु आपण भगवंतांचे होऊ शकतो. म्हणजे भगवंतांशी आपला संबंध आपण प्रस्थापित करू शकतो, जो आपण विस्मृती झालेली आहे की भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत आणि आपला आणि त्यांचा काय संबंध आहे. ही जी विस्मृती जीवाला झालेली आहे त्याचं स्मरण आपल्याला भगवद्गीता खूप सुंदर रीतीने करू शकते आणि आपल्या श्रद्धेला योग्य ठिकाणी प्रस्थापित करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तर आपण बघतो की असं का बरं होतं की असा का भ्रम निर्माण होऊ शकतो की आपण भगवान बनू शकतो. एखाद्या जीवात्म्याला असं का वाटू शकतं, कारण भगवद्गीतेचं अध्ययन त्या व्यक्तीने केलेलं नसतं, वाचन केलेलं नसतं, योग्य स्रोतांकडून त्यांनी श्रवण केलेलं नसतं. आणि त्यामुळे भगवंताची जी महानता आहे, भगवंताच्या ज्या ग्लोरीज आहेत त्याच्याबद्दल त्यांनी कधी ऐकलेलं नसतं. त्याच्यामुळं त्यांनी श्रवण न केल्यामुळं, भगवंतांबद्दलच न ऐकल्यामुळं त्या जीवात्म्याला तसा भ्रम निर्माण होऊ शकतो. आता साधे आपण बघू शकतो की आपण जेव्हा फोनवर बोलताना हॅलो म्हणतो फोन उचलल्यानंतर, तर ते कशासाठी म्हणायला पाहिजे. खरं तर ज्यांनी शोध लावला फोनचा तर त्याच्या प्रेयसीचं ते नाव होत, हॅलो हेल नाव होतं. मग त्याच्यामुळं तिथपासून ती प्रथा पडली की हॅलो म्हणायची. तर जेव्हा आपण फोन उचलतो तेव्हा जर आपण हरे कृष्ण म्हटलं तर समोरच्या ज्यांनी फोन घेतलाय त्यांच्या कानावर देखील भगवंताचं हे दिव्य नाम पडू शकतं. आणि दिवसभरातून आपण कितीतरी फोन कॉल्स अटेंड करत असतो, त्यावेळेला त्या दिव्य शब्दाद्वारे भगवंताचा संदेश मिळवण्यासाठीची एक संधी प्राप्त होऊ शकते. म्हणजे साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा आपण प्रचार करू शकतो भगवंताच्या नावाचा किंवा भगवंतांचं स्मरण आपण करून देऊ शकतो. तर भगवंतांबद्दल श्रवण करण्याऐवजी जर स्वतःबद्दल श्रवण करत असेल एखादी व्यक्ती, परिणामतः त्या व्यक्तीला काय वाटायला सुरुवात होते की आय एम सो ग्रेट, म्हणजे मी खूप महान आहे, आणि मी किती छान आहे, मी किती मोठे आहे, म्हणजे महानता माझ्यामध्ये किती आहे. मग ह्याचा तोटा असा होतो मैत्रिणींनो की भगवंतांच्या बद्दल श्रवण न केल्यामुळं, त्या व्यक्तीला भगवंताची महानता न समजल्यामुळं स्वतःबद्दलचा जो मिथ्या अहंकार आहे, की मी अमुक आहे, मी तमुक आहे, तो वाढीस लागतो. तो ऑलरेडी आहे. आणि चेतना जी आहे ती मुकलीत झालेली आहे त्या गर्वामुळं. तर त्याच्यामुळं ती व्यक्ती भक्ती मार्ग जो तिला मिळणार असतो त्याच्यापासून ती लांब जाऊ शकते. मग महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण भगवंतांबद्दल, त्यांच्या लीलांबद्दल, त्यांच्या संदेशांबद्दल वारंवार वारंवार सातत्याने श्रवण केलं पाहिजे ऑथेंटिक सोर्स मधून. म्हणजे ती व्यक्ती जी आहे ती भ्रमामध्ये राहणार नाही. तर चैतन्य चरितामृत मध्ये खूप छान श्लोक आहे की कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया रा अधिकार. अर्थात कृष्ण सूर्याप्रमाणे तर अज्ञान म्हणजे अंधकार, अर्थात जेथे जेथे श्रीकृष्णांचं प्राकट्य आहे तेथे तेथे अंधकार राहू शकत नाही. म्हणजे अर्थात अज्ञान नष्ट होते. हे जे अज्ञान आहे की आपण भगवंत होऊ शकतो किंवा आपण ईश्वर आहोत किंवा या प्रकारचं स्वतः नियंत्रित करण्याची जी वृत्ती आहे या भूमीवरती किंवा या पृथ्वीवरती आपण जे आलेलो आहात हे सगळं माझं आहे, हे जे मी प्रवृत्ती आहे ती नष्ट व्हायला मदत होते केव्हा, जेव्हा भगवंताचं नामस्मरण आपण करू. भगवंताचं नामस्मरण एखाद्या व्यक्तीच्या कानावरती गेल्यानंतर
तो फरक पडू शकतो आणि ते अज्ञान रूपी अंधकार आहे ना ते नष्ट व्हायला खूप छान मदत होऊ शकते. आपण जेव्हा भगवंतांबद्दल श्रवण करतो तर नेमकं काय घडतं मैत्रिणींनो, तर श्रीकृष्ण हे सूर्याप्रमाणे आहेत, ते हृदयातील अज्ञान रूपी अंधकार ते नष्ट करतात. हा, आणि हे जे अनर्थ असतात किंवा जी कल्मश असतात बघा, षडविकार जे सांगितलेले आहेत, तर ते विकार दूर व्हायला मदत होत असते. काम, त्याच्यानंतर लोभ असतो, द्वेष असतो हृदयामध्ये, ह्या ज्या भावना आहेत त्या भक्ती मार्गासाठी खूप अडचणीच्या आहेत. म्हणजे हे जे आहे हे जे पाप प्रवृत्ती आहे, याच्यामुळे काय होतं की आपल्याला भगवंतांचं स्मरण होऊ शकत नाही, किंवा आपण जो मनुष्य जन्म स्वीकारलेला आहे आणि त्याचं जे अंतिम उद्दिष्ट आहे कृष्ण प्रेम प्राप्त करणे, भक्ती मार्ग करणे, भक्ती मार्गाचा स्वीकार करून त्या मार्गावरती चालून खरं आपलं जे गंतव्य स्थान आहे त्या मार्गाकडे आपण त्या आपल्या घराकडे परत जाणे, याच्यामध्ये हे जे कल्मश आहेत, विकार आहेत, तर ते अडचणी निर्माण करतात. आणि ते जर अंधकार नष्ट करायचा असेल तर भगवंतांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. आणि नामस्मरण छान करण्यासाठी आता बघा, आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायला सांगितलं परंतु आपल्याला ती व्यक्तीबद्दल माहितीच नाहीये, तर तिचं स्मरण तरी आपण कसं करणार? म्हणून साठी त्या व्यक्तीबद्दल माहिती घेण्यासाठी किंवा त्या जाणून घेण्यासाठी आपण भगवंतांच्या कथांचं, भगवंतांच्या लीलांचं नेहमी श्रवण केलं पाहिजे. आणि ते काय म्हणतात, ती व्यक्ती कोण आहेत, हे जाणल्यानंतर त्यांचे जे संदेश आहेत ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो. तर आपण श्रीकृष्णांबद्दल श्रवण करायला सुरुवात करतो आणि श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवतात आपोआपच आपल्याला त्या प्रकारचं भगवंताच्या ग्लोरीज जेव्हा समजतात, त्यांचे गुण, नाम रूप गुण लीला यांचं जेव्हा वर्णन आपण ऐकतो, अनुभव घेतलेल्या म्हणजे शुद्ध भक्तांकडून, प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांकडून जेव्हा आपण हे कृष्णा बुक मध्ये त्यांच्या कथा वाचतो किंवा प्रभुपादांची तात्पर्य भगवद्गीतेमधील जेव्हा वाचतो किंवा भागवतामधील जेव्हा श्लोक वाचतो, त्यांची तात्पर्य जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीची हळूहळू का होईना जाणीव व्हायला सुरुवात होते. बघा, एखाद्या व्यक्तीला ताप आल्यानंतर डॉक्टर एखादी गोळी देतात. आता ती गोळी कशी तो पचवतो ते त्याच्यापेक्षा ना त्या गोळीचा परिणाम त्याच्या शरीरावरती दिसून येतो आणि तो जो ताप आहे तो उतरायला सुरुवात होती. तसंच हे हरिनामाचं जे आहे, भगवंत कथेचं जे औषधी आहे, तर ती आपण स्वीकारली ना तर या प्रकारचा जो भवरोग आहे, नियंत्रण करण्याची प्रवृत्ती, स्वतःला महान समजण्याची प्रवृत्ती, ही आपल्यामधून हळूहळू हा रोग, जो आजार आहे, तो नष्ट व्हायला सुरुवात होते. तर हा परिणाम आपल्याला या भगवंतांच्या बद्दलचे श्रवण करण्याने झालेला दिसून येतो. आणि ती अनुभूती त्या व्यक्तीला होऊ शकते. आणि भगवंत किती महान आहेत, आपण एक साधारण एक चुटकू म्हणतो आपण, तसे जीव आहोत, अत्यंत नगण्य आहोत. आणि आपण आपोआपच मग या भावनेमुळे नम्र व्हायला मदत होते. आणि मग आपण जसे अर्जुन भगवंतांना वारंवार वारंवार नमस्कार करत आहेत, नमन करत आहेत, ती भावना आपल्या हृदयामध्ये देखील निर्माण व्हायला मदत होते. आणि ही भगवंताची महानता आहे की त्यांचं ते रूप दर्शवून एखाद्या व्यक्तीला नम्र करणं, ही भगवंताची देखील महानता आहे. आणि त्याचबरोबर ते एवढे मधुर आहेत की ते सदैव आपल्या सोबत असतात. बघा, परमात्मा रूपाने ते प्रत्येक जीवाच्या सोबत असतात. आपल्याला जर एखाद्या व्यक्ती बरोबर थोडासा काही राग असेल किंवा आपल्याबद्दल तिने चांगलं बोललेलं नसेल किंवा काही छोट्या छोट्या कारणाने आपलं आणि त्या व्यक्तीचं जर पटत नसेल, तर आपल्याला बघा ना त्या व्यक्ती बरोबर थांबायला आवडत नाही, 2 पावलं चालायला देखील आपल्याला त्या व्यक्ती बरोबर आवडत नाही. पण भगवंत असे आहेत ना मैत्रिणींनो, की परमात्मा रूपाने प्रत्येक जीवाच्या सोबत ते राहतात. का? त्या अपेक्षेने की कधी या जीवाला माझ्याकडे परत येण्याची इच्छा निर्माण होईल. त्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला जर त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली ना, तर तुम्ही तुमचा अनुभव देखील शेअर करू शकता की एखाद्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल फक्त जाणून घेण्याची इच्छा झाली तर ते त्यांच्या एखाद्या छान भक्ताला त्या व्यक्तीपर्यंत पाठवतात आणि सांगतात की त्याला माझ्याकडे परत घेऊन ये. बघा, भगवद्गीता ही अशा एका पित्याची पुकार आहे असं म्हटलं गेलं. मी एका लेक्चर मध्ये ऐकलं, ते फक्त तुमच्याशी शेअर करत आहे की ज्या पित्याला त्यांची जे लांब गेलेली मुलं आहेत, अंश आहेत,
तर त्यांना परत बोलवण्यासाठीची ही एक सुंदर हाक आहे मैत्रिणींनो. आणि या भावनेने जर आपण भगवद्गीता वाचली की भगवंतांना जास्त अधीरता आहे, जे जीवात्मे माझ्यापासून दूर गेलेले आहेत आणि या भौतिक जगामध्ये दुःख भोगत आहेत, तर त्या जीवांना पुन्हा माझ्या धामामध्ये परत त्यांच्या स्वतःच्या घराकडे येण्यासाठीची ही जी मारलेली आर्त हाक आहे, या भावनेने जर आपण भगवद्गीता श्रवण केली, या भावनेने जर आपण भगवद्गीतेचं अध्ययन केलं, तर निश्चितच मैत्रिणींनो हे जे प्रभुपादांनी दिलेले आहे तात्पर्य, त्याच्यातून आपल्याला हे अनुभव येऊ शकतो की भगवंत किती मधुर आहेत आणि ते खरंच स्वामी आहेत आणि त्यांची सेवा करणे हाच आपला खऱ्या अर्थाने धर्म आहे. तेव्हाच तो जीवात्मा खऱ्या अर्थाने सुखी किंवा आनंदी होऊ शकतो. आणि त्या प्रकारची योजना भगवंत आपल्यासाठी बनवत आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे भक्त येतात ना आपल्याला, तर ते भगवंताची आठवण करून देतात. म्हणून भक्तांचा संग घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण किती पाप केलेली असतील आपल्याला काही माहिती नाही. गत जन्मांमध्ये आपण कोण होतो, काय पाप केली आहेत, कशा प्रकारचे आपले राहणीमान होतं, विचार कसे होते, हे आपल्याला आठवू शकत नाही. आणि तरी देखील श्रीकृष्ण आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतात. का तर त्यांना प्रत्येकाला आपल्याला परत पुन्हा त्यांच्या जवळ बोलवतात. तर आपल्याला शुद्ध करतात. जसं की एखादी आई एखाद्या मुलाने किती छोट्या मुलाने तिच्या बाळाने विष्ठा हे केलेली असेल, सू केलेली असेल, पॉटी केलेली असेल, तरी देखील तिला त्याच्याबद्दल घृणा वाटत नाही. तिला काय करते, त्याला स्वच्छ करते, छान स्नान घालते आणि त्याच्यानंतर त्याला छान सजवते आणि त्याच्यानंतर मग त्याचे जे पप्पा आहेत ना ते त्याला घेतात. तोपर्यंत ते स्वीकारत नाही त्याला. त्याचप्रमाणे भगवंत हे माऊली आहेत आपले खऱ्या अर्थाने. ते आपली माता पण आहेत आणि पिता पण आहेत. ते आपल्या हृदयातले जे अनर्थ रूपी घाण झालेली आहे ते सगळे स्वच्छ करतात नामरूपामध्ये येऊन. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे म्हणतो ना आपण चांगले गुण, आपण त्यांचे अंश आहोत, त्याच्यामध्ये त्यांचे जे चांगले गुण आहेत ते आपल्यामध्ये देखील आहेत, तर ते प्रगट व्हायला सुरुवात होते. आणि हे जे गुण आहेत ते खऱ्या अर्थाने आपल्याला सजवतात भगवंत या गुणांनी. आणि पुन्हा आपल्या स्वतःच्या बरोबर सगळ्या गोष्टींसाठी काय केलं पाहिजे, जेणेकरून भगवंताची महानता आपल्याला समजेल आणि त्यांच्या मधुरतेचा अनुभव देखील आपल्याला होऊ शकतो. तर पुन्हा पुन्हा आपण भगवंतांबद्दल श्रवण केलं पाहिजे. आणि नवविधा भक्तीचं सर्वात महत्वाचं जे अंग आहे ते श्रवण आहे मैत्रिणींनो. आचार्यांनी, प्रभुपादांनी, सर्वांनी आपल्याला हे सांगितलं आहे की भगवंतांबद्दल श्रवण केलं पाहिजे, त्यांचा गुणगौरव आपण केला पाहिजे. त्यांचा गुणगौरव आपण कधी करू शकतो, ज्या वेळेला आपण त्यांच्याबद्दल श्रवण करू शकतो. त्यांचं महात्म्य आपल्याला समजू शकतो. बघा, रुक्मिणी देवी जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांकडे, ते महान राजा होते, वडिलांच्याकडे खूप छान छान साधू संत यायचे आणि भगवंतांबद्दल ते नेहमी त्यांच्या लीलांबद्दल तिथं कथन करायचे आणि ते रुक्मिणी देवी लहानपणापासून ऐकत असायच्या. तर हे श्रवण करून रुक्मिणी देवींना भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं. अर्थात त्या त्यांच्या नित्यसंगिनी आहेत, पण त्या हे शिकवतात आपल्याला की भगवंतांबद्दल जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा भगवंतांबद्दलचं जे सुप्त प्रेम जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच आहे, तर ते उलगडायला सुरुवात होऊ शकते. ती भक्ती भावना प्रज्वलित व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे काय घडतं की भगवंतांकडे जाण्याची आपली जी इच्छा आहे ती निर्माण होऊ शकते. ते भक्ती मार्गाकडे जाण्याची आपली इच्छा निर्माण होऊ शकते. तर आपल्याला भगवंतांचं आणि आपलं नातं काय आहे ते समजायला खूप छान पद्धतीने मदत होऊ शकते. आणि जेव्हा हे भगवंतांचं आपलं नातं समजेल आपल्याला, तेव्हा आपण मग कृष्ण भावना भावित होऊन खऱ्या अर्थाने त्यांचे भक्त बनू शकतो. म्हणजे एका लेक्चर मध्ये मी ऐकलं की जेव्हा आपण श्रवण करतो ना, तर तेव्हा आपण कॉम्पिटिटर बनत नाही, तर आपण काय बनतो, तर कोऑपरेटर बनू शकतो. म्हणजे सहाय्य करू शकतो त्यांना, जीवात्म्यांना परत बोलवून घ्यायचं. त्यासाठी भगवंताच्या या महान कार्यामध्ये आपण सहकार्य करू शकतो त्यांना. म्हणजे या पद्धतीने आपण एक आपली कृष्ण भावनेचा प्रचार करू शकतो. तर हे खूप महत्वाचं आहे हे समजून घेणं. कृष्ण एकमेव भक्त आहेत.
तर आता अर्जुन जेव्हा भगवंतांचं हे सर्वव्यापी विराट असं रूप पाहत आहेत, आश्चर्य भयचकित होऊन हे सगळ्या बघत आहेत, तर ते त्यांना वारंवार वारंवार नमन करत आहेत. एकदा दोनदा करून त्यांचं काही समाधान होत नाही, तर इथं म्हटलं की अनेकदा अनेक वेळा अर्जुन त्या ठिकाणी चोहो बाजूंनी अर्जुन सर्व दिशांनी पुढून पाठीमागून सर्व बाजूंनी नमस्कार करत आहेत आणि ते म्हणतात की हे अनंत वीर्य अपार शक्तीचे स्वामी तुम्ही आहात. त्यांना ग्लोरीफाय करत आहेत, त्यांना स्तुती करत आहेत आणि सर्वव्यापी आहात म्हणून तुम्हीच सर्व काही आहात. आता तात्पर्यात इतकं सुंदर दिलंय, थोडक्यात दिलंय की श्रीकृष्णांवरील प्रेमामुळे त्यांचा मित्र अर्जुन त्यांना सर्व बाजूंनी प्रणाम करत आहे. अर्जुन असे मानतो की श्रीकृष्ण हे सर्व शक्तींचे आणि बलांचे स्वामी आहेत आणि युद्धभूमीवर जमलेल्या सर्व मोठमोठ्या योद्ध्यांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. तर इथं आपण बघतोय की युद्धभूमीवर किती महान महान वीर असं जमलेले आहेत. आणि अनेक अनेक महान योद्धा त्या ठिकाणी होते. दुर्योधन बुद्धिमान होता, परंतु त्यांनी त्याची बुद्धी स्वार्थासाठी वापरली. त्याच्याकडे खूप कौशल्य होतं, गदा कौशल्य त्याला स्वतः बलरामजींनी शिकवलेलं होतं. त्याच्यानंतर भीमसेन जे होते त्यांच्याकडे 10,000 हत्तींपेक्षा अधिक बळ होतं. भीष्म होते, पितामह भीष्म. त्याच्यानंतर अर्जुन स्वतः किती महान असे धनुर्धारी होते. अनेक अनेक योद्ध्यांचं वर्णन आपण पहिल्या अध्यायामध्ये देखील वाचलेलं आहे. त्यांच्या पराक्रमाबद्दल अर्जुनाला देखील माहिती होती. त्याचबरोबर त्यांना हेही जाणीव होती की सर्वजण जरी एवढे शक्तिशाली होते तरी सुद्धा कृष्णांची जी शक्ती आहे ती अपार आहे. आणि भगवंतांना अर्जुन या ठिकाणी अशी स्तुती करतात की तुम्ही सर्व शक्तींचे बलांचे स्वामी आहात आणि युद्धभूमीवर जमलेल्या सर्व मोठ्या मोठ्या योद्ध्यांपेक्षाही श्रेष्ठ आहात. तुम्ही काहीही करू शकता आणि तो पाहतोय ते विशाल रूप सर्व काही संहार करतायत. म्हणजे भगवंताच्या शक्तीचं जाणीव या ठिकाणी अर्जुनाला झालेली आहे. आणि इथं एक श्लोक दिलेला आहे, विष्णू पुराणामध्ये म्हटलं गेलंय की योयम तवागतो देव समीपम देवता गणः सत्वमेव जगत्सृष्टा यथा सर्वागतो भवान. अर्थात हे भगवन तुमच्या समक्ष जो कोणी येतो, तुमच्या समक्ष जो कोणी येतो, मग ते देवता देव देवता का असेना, त्याला तुम्हीच निर्माण केले आहे. म्हणजे या ठिकाणी अर्जुन आहेत ना, त्यांची जी अनुभूती आहे, त्यांना जो जे भगवंताचं जे विराट रूप दिसतंय ते प्रत्यक्ष त्यांचा जो अनुभव आहे, साक्षात्कार आहे, ते पाहिल्यानंतर अर्जुनाचा साक्षात्कार इथं ते प्रगट करताना दिसत आहे. आता हे श्लोक म्हणजे काय आहे मैत्रिणींनो, की हे केवळ असं नाहीये की अर्जुनाने हे फक्त सांगितलंय, कथन केलंय, तर त्यांची ती अनुभूती आहे, त्यांचे ते साक्षात्कार आहे. तर जेव्हा आपण भगवद्गीता श्रवण करतो किंवा भगवद्गीता प्रत्यक्ष ऐकतो, आपण हे समजू शकतो, थेरॉटिकली आपण हे समजू शकतो की श्रीकृष्ण भगवंत आहेत, परम पुरुषोत्तम भगवंत आहेत. परंतु जेव्हा आपण भक्तिमय सेवा करू, त्यांच्याबद्दलच जाणून घेऊ, सेवा करू आणि दररोज हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर हा महामंत्र प्रत्येक दिवशी न चुकता आपण जेव्हा घेऊ, भगवंतांबद्दलचं जेव्हा श्रवण करू, हा महामंत्रांचं श्रवण करू, तर त्यावेळेला काय घडणार आहे मैत्रिणींनो, की आपलं जे हृदय आहे ते निर्मळ व्हायला मदत होईल. चेतो दर्पण मार्जन, ते हृदय निर्मळ व्हायला मदत होईल. आणि जे पुस्तकातलं ज्ञान आहे, त्या भगवद्गीतेमधलं जे ज्ञान आहे, ते हळूहळू विज्ञानात रूपांतर व्हायला सुरुवात होईल. आपल्या जीवनामध्ये त्याची अनुभूती आपल्याला व्हायला सुरुवात होईल. हळूहळू का होईना, भगवंताच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने आणि वैष्णवांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये देखील घडायला सुरुवात होईल. आणि जेव्हा आपण तीव्रतेने भगवंताची आराधना करू, तेव्हा ते प्रत्यक्ष अनुभव, भगवंत आपल्या किती समीप आहेत, आपल्या जवळ आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतायत वेगवेगळ्या रूपांमधून, ती जी अनुभूती आहे ती प्रत्यक्षात आपल्याला यायला सुरुवात होईल. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रेमाने करू ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला देखील शक्य होतील की भगवंतांच्या त्या मधुरतेचा अनुभव प्रत्येकाला येऊ शकतो. तर इथं अशा प्रकारे अर्जुन स्वतःला नमस्कार करताना थांबवूच शकत नाहीत. आणि कसे थांबवू शकतील मला तुम्ही सांगा, की भगवंताचं विराट रूप पाहतायत आणि भगवंतांना ते प्रार्थना अर्पण करतायत. तर प्रार्थना कशा प्रकारच्या
असाव्यात हे अर्जुनाकडून आपण या ठिकाणी शिकू शकतो. हा, तर आपण हे देखील बघायला पाहिजे की थोडं तरी भगवंतांबद्दल आपण स्तुती केली पाहिजे. बघा, आपले सगळ्यांचेच अनुभव इस्कॉन मध्ये येण्याच्या आधी असे होते की जेव्हा आपण मंदिरामध्ये जायचो ना, खुशाल डोळे मिटून घ्यायचो पहिल्यांदा. त्याच्यानंतर भली मोठी लिस्ट काढायचो आपण त्यांच्या पुढे की हे पाहिजे ते पाहिजे. ते किराणा दुकानामध्ये जातो ना, जशी वाण्याकडे जातो आणि एक लिस्ट असते आपल्याला, हे सामान पाहिजे, ते पाहिजे, अमुक एक पाहिजे, किती किलो पाहिजे ते पण आपण सांगतो. त्याचप्रमाणे आधी आपण जेव्हा जात असू मंदिरामध्ये, कदाचित तुम्ही नसेल असं करा, तर मी तर तशी करायची की डोळे मिटून घ्यायचे आणि फडाफडा फडाफडा काय 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 पाहिजे ना, ते एक अर्धा पाऊण तास ती लिस्टच असायची, संपायचीच नाही. आणि नंतर डोळे उघडायचे, पाया पडायचं, त्या दानपेटीमध्ये काहीतरी टाकायचं आणि तिथून प्रदक्षिणा घालायची, निघून जायचं. पण हे समजत नव्हतं की भगवंत आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत. त्यांचा ना आपला काय संबंध हे काही कळत नव्हतं. तर हा जो भावना आहे ना, आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये येतो, भक्तांच्या संघामध्ये येतो, भगवद्गीता जशी आहे तसं त्याचं अध्ययन करतो, श्रवण करतो, त्याच्यामुळं भगवंताचं स्थान आणि आपलं स्थान हे आपल्याला समजून येतं. हा, तो संबंध काय आहे ना, तो समजून यायला सुरुवात होते हळूहळू. आणि जेव्हा आपण भगवंतापुढे जातो ना, काल देखील माताजी खूप सुंदर सांगितलं की भगवंत जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, भगवंताचं नित्य नवायमान रूप पाहतो, तेव्हा त्यांना नमन केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे आणि त्यांना प्रार्थना अर्पण केल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण सिरियसली या सगळ्या गोष्टी घेऊन आणि स्वार्थविना, आता तसं ठीक आहे की आपण तरी कोणाला मागणार, आपण अर्थार्थी आहोतच ना, तर ते भगवंतालाच आपण मागणार आहे. पण त्याच्या पूर्वी ना आपण भगवंताची स्तुती केली पाहिजे. प्रार्थना अर्पण करताना नेहमी भगवंताची स्तुती केली पाहिजे. ज्या प्रार्थना भागवत मध्ये आपण ऐकतो किंवा अर्जुनाच्या ज्या प्रार्थना की तुम्ही सर्वेश्वर आहात, तुमची शक्ती अमर्यादित आहे, तुम्ही सर्व काही जाणता, परमात्मा रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये तुम्ही आहात. या प्रार्थना, अशा प्रकारच्या प्रार्थना आपण भगवंतांना अर्पण केल्या पाहिजेत आणि त्यांचं गुणगान आपण केलं पाहिजे. ते गुणगान आपण कधी करू शकतो, जेव्हा भगवंतांबद्दल आपण श्रवण करतो, तेव्हा आपण त्यांचं गुणगान करू शकतो. हा, एक छोटीशी एक काही वाक्य सांगून, छोटस एक इन्सिडन्ट सांगून आपण या ठिकाणी थांबूयात. जेव्हा भगवान राम आहेत ना, तर ते त्यांचा वनवास संपवून, रावणाला ठार करून, विजय मिळून परत अयोध्येला आले. आणि त्याच्यानंतर खूप छान त्यांचं स्वागत झालं आणि रामांच्या पराक्रमांची चर्चा सर्वत्र व्हायला लागली. तर कौसल्या माता हे खूप सुंदर आई आहेत, भगवंताच्या आई आहेत त्या. तर त्यांनी कौतुकाने रामाना म्हणलं की रामा, तू रावणाचा वध केलास. त्यांच्या मनामध्ये खूप प्रचंड कौतुक होतं, अभिमान होता. तर रामाने म्हणलं नाही, मी नाही वध केला, मी नाही मारलं त्याला. मग कौशल्या माता एकदम आश्चर्यचकित होतात आणि त्या विचारतात की तू नाही मारलं, मग कोणी मारलं? राम म्हणतात, मीच मारलं. म्हणजे रावणाला त्याच्या मीने मारलं, म्हणजे अहंकाराने मारले. या ठिकाणी अर्थ हा आहे की मी म्हणजे अहंकार. हा, तर आपण जेव्हा भगवंतांपुढे जातो ना, तर ते आपण आपलं जी लिस्ट असते ना, तर माझं जीवन, माझे प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर माझं हे, माझं ते, माझ्या संबंधित आपण बोलतो, स्वतःच्या संबंधात आपण भगवंताशी बोलतो. मग कसे भगवंत तुम्हाला सिरियसली किंवा आपल्याला सिरियसली घेतील? जेव्हा आपण भगवंतांच्या लीलांचं कथन ऐकू, त्यांच्याबद्दलचं गुणगान आपण भगवंतांपुढे करू. बघा, स्तुतीने तर कोणीही कोणालाही जिंकता येतं. असं नाही की वरवरची स्तुती करायची, आपल्याला खऱ्या अर्थाने भगवंताचं गुणगान करायचंय, त्यांच्याबद्दलचं चिंतन आपण करायचंय. जेव्हा आपण स्वतःबद्दलचं चिंतन करतो ना, तेव्हा आपण ना हरिचिंतन आपल्यापासून लांब जात. बघा, आणि आपण आपल्या प्रॉब्लेम बद्दलचं चिंतन करतो आणि भगवंता पुढे जातो ना, मग भगवंतांना आपण सांगतो की हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. सांगणं जरुरी आहे, ते श्रेष्ठ आहेत, ते सगळ्या गोष्टी करू शकतात. हा, परंतु आपल्या प्रॉब्लेमला आपण सांगितलं पाहिजे की भगवंत किती महान आहेत. भगवंताला नाही सांगायला पाहिजे की माझा प्रॉब्लेम किती मोठा आहे. प्रॉब्लेमला सांगायला पाहिजे की माझे भगवंत किती मोठे आहेत. तर त्या भावनेने आपण भगवंताजवळ जायला पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे, वारंवार त्यांना नमस्कार केला पाहिजे. तर आपण मी एका लेक्चर मध्ये ऐकलं होतं की असं गाणं आहे ना, देवा हो देवा गणपती देवा, तुमसे बढ़कर कौन और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन.
तर तेव्हा देखील स्वतःला केंद्रबिंदू समजून आपण जेव्हा वागतो ना, तेव्हा भगवंताचं हे जी मधुरता आहे ना, त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. तर मग भगवंताच्या मधुरतेचा अनुभव देखील आपल्याला घ्यायचा आहे. तत्पूर्वी भगवंताची जी महानता आहे, सर्वश्रेष्ठत्व आहे, ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर विश्वरूप दर्शन योगामधून आपल्याला ही या गोष्टीची प्रचिती अर्जुन देत आहेत की प्रार्थना कशा अर्पण केल्या पाहिजेत आणि त्या भगवंतापुढे आपण कशा पद्धतीने नतमस्तक व्हायला पाहिजे, कारण ते सर्व गोष्टींचे स्वामी आहेत, स्त्रोत आहेत आणि सगळं काही त्यांच्याच नियंत्रणाखाली चालतं. त्याच्यामुळं तेच भगवंत जेव्हा प्रेमाने जिंकता येतात, त्याच भगवंतांना आपण प्रेमाने कसं जिंकू शकतो, तर ते भक्तियोगामध्ये पुढील वर्णन आपण ऐकणार आहोत. तर पुढच्या श्लोकामध्ये देखील 41 आणि 42व्या श्लोकामध्ये देखील खूप छान रीतीने वर्णन करण्यात आलेलं आहे की या ठिकाणी अर्जुन आहे ना भगवंतांची क्षमा याचना करतात. तर एक छोटस हे आहे की महाराज परदेशामध्ये असताना त्यांना एक व्यक्ती भेटते आणि त्या व्यक्तीला महाराज अर्थात स्वतःच महानता सांगतच नाही, ते हे शुद्ध भक्त. तर त्या व्यक्ती खूप इझिली घेते महाराजांना सुद्धा, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना, आणि त्याला समजतच नाही ही किती श्रेष्ठ व्यक्ती आहे वगैरे. तिने काही पुरुषार्थपती वाचलेलं नव्हतं किंवा काही नाही, ती भेट झालेली असते. आणि जेव्हा महाराजांबरोबर ते राधा गोपीनाथ मंदिरामध्ये येतात, इकडं भारतामध्ये येतात, आणि जेव्हा त्यांचे असंख्य शिष्य पाहतात, महाराजांचं लेक्चर ऐकतात, त्यावेळेस त्यांना कळतं की अरे किती ही महान व्यक्ती आहे आणि किती मी इझिली म्हणजे अतिपरिचयात अवज्ञ या पद्धतीने या व्यक्तीला घेतलेलं आहे. तर ती जी भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झाली ना, की ती व्यक्ती वारंवार क्षमा याचना करायला लागली. म्हणजे थोडक्यात त्या भावनेचं एक थोडस एक लेक्चर मध्ये ऐकलेलं मी तुम्हाला सांगते. त्या प्रकारची भावना अर्जुनाच्या मनामध्ये आता येत आहे. श्लोक क्रमांक 41 आणि 42. तर उद्या जरूर मैत्रिणींनो तो श्लोक तुम्ही ऐका. उद्याचं लेक्चर देखील खूप छान पद्धतीने मैत्रिणींनी अभ्यास करून तुमच्या पुढे मांडतात. अनेक लेक्चर ऐकून तुमच्या पुढे मांडण्याचा सगळेजण प्रयत्न करतात. तर तुम्ही सर्वांनी ते जरूर ऐका. उद्याचा क्लास देखील सगळ्यांनी श्रवण करावा ही विनंती. आणि आपण आता इथं थांबूयात. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. काही जर सांगता आलं ते गुरु महाराजांच्या कृपेमुळं किंवा अनेक लेक्चर मधून जे चांगल्या भक्तांकडून ऐकलं ते तुमच्या पुढे वेटर प्रमाणे ठेवलेलं आहे. जर चुकलं असेल तर कृपया मला क्षमा करा. हरे कृष्ण. हरी बोल माताजी. खूप खूप छान माताजी, इतकं छान वाटलं ना आजचं लेक्चर, म्हणजे खूपच छान. म्हणजे मला जास्त ते खूप भावलं की म्हणजे निराकारवादी जसं आपल्याला स्वतःला भगवंत समजून त्यांच्यात कसा अहंकार निर्माण होतो की माझ्यात काय काय खूप श्रेष्ठ आहे गोष्टी, आणि नामस्मरणाने हा भ्रम जाऊ शकतो त्याच्यातला जर, आणि त्याच्यामध्ये तो सेवाभाव निर्माण झाला तर म्हणजे आपण भगवान नाही तर भगवंतांचे होऊ शकतो. हे वाक्य पण खूपच मला आवडलं म्हणजे. आणि ऐकलेलं रिपीट केलेले मात्र ऐकलेलं केले. आणि हे पण खूप छान होतं की जसं आवडत नसलेल्या व्यक्ती बरोबर ते आपण एक म्हणजे 4 पावलं सुद्धा आपण जायला आवडत नाही, पण भगवंत आपल्यासाठी जन्मोजन्मी आपल्या बरोबर परमात्मा रूपाने आहेत. म्हणजे हे भगवंताची किती महानता आहे आपल्यासाठी. म्हणजे ते आपले आई वडील आहेत, आणि जसं आई पण आपल्याला आपल्याला पूर्ण सगळी साफसफाई करून देते सगळ्या, म्हणजे आईप्रमाणे ते आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला हे करतात, म्हणजे प्रेमाने केलेले, म्हणजे सगळं काही ते एकदम प्रेमाने आपल्यासाठी करतात. का तर आपल्याला त्यांना काही करून आपल्याला त्यांना परत आपल्या घरी घेऊन यायचं असतं माताजी. खूपच म्हणजे मला आता प्रवचन खूप भावलं माताजी. थँक्यू माताजी. मी जेव्हा मध्ये आम्ही हे ऐकलं ना की परमात्मा रूपाने आपल्या हृदयात भगवंत आहेत, चैत्यगुरूच्या रूपाने, त्यावेळेस म्हणजे मला सहनच होत नव्हतं ते की खरंच भगवंत एवढे दयाळू आहेत का, असं म्हणजे काय म्हणतो आपण सहन करू शकत नाही काही काही गोष्टी आपण, पण सहन करायला शिकलं पाहिजे, कारण भगवंताचं सौंदर्य ते रूप पण आपल्याला सहन करायला यायला पाहिजे. म्हणून या जगातले जे वाईट अनुभव आहेत ते पण आपण सहन करायला शिकलं पाहिजे, सहनशीलता वाढवायला पाहिजे या बाबतीमध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी सेटिंग चेंज करण्याचा प्रयत्न करते आता. हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तुम्ही जे म्हटलं ना की भगवंतांना सांगितलं पाहिजे की तुम्ही किती मोठे आहात, किंवा संकटाला सांगितलं
भगवंत किती, हे पण खूप छान वाटलं. खूप सुंदर विवेचन. हरे कृष्णा. आणि बोलतो फक्त हरे कृष्ण. खूप छान थँक्यू. वाटलं. पण आपल्याला माहिती असतं, पण प्रकाश पण खूप छान. थँक्यू. थँक्यू थँक्यू. तुमच्या ऐकण्याच्या इच्छेमुळे बोललं जातं. चालेल माताजी, काही प्रश्न नसेल तर थांबूया का? माताजी एक असा प्रश्न होता, म्हणजे की आपण हा. ज्यावेळेस खूप प्रामाणिक नामस्मरण करायला लागतो आपण, म्हणजे हे आपल्याला कसं लक्षात आलं पाहिजे की आपण आता करतोय म्हणून प्रामाणिक, आता आपण प्रयत्न करतोय प्रामाणिक करण्याचा, किंवा शुद्ध नाम आता यायला लागलं. हा, आता त्या प्रोसेस मध्ये आपण असतोय का हे चेक केलं पाहिजे, की प्रभुपादांनी जी प्रोसेस दिली त्यानुसार आपण चाललं ना. जसं डॉक्टरांनी आपल्याला गोळ्या सांगितल्यात ना, सकाळी एक घ्या, दुपारी एक घ्या, संध्याकाळी एक घ्या, तसे 16 माळा जप करा, लवकर उठून करा, भक्तांशी चांगले संबंध ठेवा, हे जे सांगितलेलं प्रिस्क्रिप्शन दिलेले आहेत आपल्याला, त्या पद्धतीने केलं की आपोआप या गोष्टी सगळ्या होणार आहेत. पण अजून हरिनाम घेण्याची जर उत्कट इच्छा असेल, होत असेल आपली, तर निश्चितच आपण समजायला पाहिजे की आपल्याकडून हरिनाम प्रभुपादांनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे होत आहे. अजून सेवेची इच्छा होत असेल तर त्या गोष्टीने आपण करू शकतो. कारण प्रभुपादांना हा प्रश्न विचारला होता की ह्याचा परिणाम काय आहे हरिनाम घेण्याचा. त्यांनी सांगितलं होतं की अजून हरिनाम, म्हणजे ती टेस्ट लागली आपल्याला, असा अर्थ होतो की अजून आपण आकर्षित होतो भगवंतांच्या नामाकडे, म्हणजे भगवंतांकडे, अर्थात नामाकडे म्हणजे भगवंतांकडेच, ते आपण समजून घेऊ शकतो. हम्म. तर हे जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करायचा आपण, जास्त चांगला हरिनाम कसं येईल आपल्याकडून त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक, आणि गुरूंचा आशीर्वाद, वैष्णवांचे आशीर्वाद, त्यांच्या प्रार्थनेने ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. तुम्ही माताजी खूप छान नामस्मरण करता, त्याच्यामुळं तुम्ही आमच्यासाठी खूप आदर्श आहात या बाबतीमध्ये, की आपण आपल्या आध्यात्मिक पित्याची आधी जी आपल्याला आज्ञा आहे ती पूर्ण करण्याचा, कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. माताजी खूपच छान माताजी उत्तर. हरे कृष्ण. थांबूया मग. चालेल माताजी, नसेल कोणाचे प्रश्न तर थांबूयात. थँक्यू माताजी. हरी बोल.